पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता आणि शिथिलता. चेहरा अगदी शांत आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, सायनसचा त्रास असेल, नाकाचं हाड वाढलं असेल, त्यांनी मात्र कृती करणं टाळावं. यथाशक्ती प्रयत्न करावा. इतरांनी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन कपालभातीची आपली आपण काउंट करायची मनाने. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आहे. सावकाश वरती थांबूया. आपला मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी श्वास विरहित अवस्था त्याचा अनुभव घेऊया. हातांची ज्ञानमुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडून द्या. आपल्यातली सगळा आळस, मरगळ आपण या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. शरीर मनाने साधनेसाठी स्थिर होत आहोत. करणार आहोत आपण 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदन्मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत नखणे झुकूया. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव भक्तिभाव. उलट चाल करताना श्वास घेत सावकाश कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या जागांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊया. विश्रांती. मान मागे सैल सोडूया. करणार आहोत नौकाचालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हाताच्या मुठी वळून घेऊया. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. हात डोक्याच्या दिशेने वर हलकस मागे करायचंय आणि मग पुढे. हाताची पकड पावलांच्या बाहेर येऊ. मागे आणि पुढे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळेला पुढून मागे जाऊया. आता श्वास घेत पुढे जाऊया आणि श्वास सोडत मागे येऊया. 1 श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 2 3 4 5. 5 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. पायामधलं अंतर तसंच ठेवा. पाय जुळलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात मागे घ्या. मागे सपोर्टसाठी ठेवायचे. ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं गुडघ्यांसाठी काही कृती करायची. तर श्वास घेत आपल्याला आपले गुडघे जमिनीकडे बघा प्रेस करायचे. गुडघे मांड्या आपल्या जमिनीकडे प्रेस होतील. हाताचा सपोर्ट मागे द्यायचा आहे. पाठीचा कणा सरळ असेल. श्वास घेत गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस करायच्या आणि श्वास सोडत रिलॅक्स करायच्या. श्वास घेत प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. ठीक आहे. गुडघे आणि मांड्या जमिनीकडे प्रेस होतील. सुरू करूया. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि आता श्वास घेत गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस करा. श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. 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 थांबायचंय. आता पुन्हा थोडंसं अंतर घ्या पावलामध्ये. आपले दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. त्या मुठी एकमेकांना अशा जॉईंट करून घ्या आणि त्या आपल्या गुडघ्यांच्या बरोबर मध्ये घ्या. बरोबर दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये. खाली जमिनीवर न ठेवता गुडघ्यांच्या जवळ. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय रिलॅक्स करा. आता आपल्याला पुन्हा श्वास घेत आपले जे गुडघे आहेत त्यांचा प्रेशर आपल्याला हातांच्या मुठीवर आणायचं. बघा अशा प्रकारे श्वास घेत त्या गुडघ्यांचा प्रेशर त्या हातांच्या मुठीवर आणायचा आणि मग श्वास सोडत रिलॅक्स करायचं. बरोबर. पुन्हा एकदा. बरं, आता हे करताना पाठीचा कणा सरळ ठेवा. श्वास घेत गुडघे प्रेस करा आपल्या हातांच्या मुठीवर आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. अजून एक राऊंड. श्वास घेत प्रेस करूया. जास्तीत जास्त प्रेशर आणायचंय गुडघ्यांनी आपल्या हातांच्या मुठींवर आणि मग श्वास सोडत रिलॅक्स करायचं. थांबायचंय. पुन्हा पावलं जोडून घ्या आणि आपल्या हातात बोटांची जी फिंगर टिप्स आहेत ना त्याच्याने आपल्याला उजव्या गुडघ्यावरती बघा असं एक मसाज करायचा, टॅपिंग करायचंय. बरं, आता हे दोन्ही हातांनी करा. आधी दोन्ही हात उजव्या गुडघ्याकडे घ्या. दोन्हीही हातांचे फिंगर टिप्स उजव्या गुडघ्याला टॅपिंग करा. बरोबर.
पाय एकदम रिलॅक्स ठेवा आणि गुडघ्याच्या वाटीवरती आपल्याला हे टॅपिंग करायचंय. बरोबर. आणि मग हीच कृती दुसऱ्या पायाला, डाव्या गुडघ्याला सुद्धा तेच. फिंगर टिप्सने आपल्याला हे टॅपिंग करायचंय. हा, बरोबर. आता आपले जे तळवे आहेत, हाताचे तळवे, त्याच्याने पामिंग करायचं. जसं आपण एकमेकांना जसं घासतो ना, तसं आपल्याला गुडघ्यावरती असं पामिंग करायचंय. हा, बघा अशा प्रकारे. दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्यांवर ठेवा आणि असं पामिंग करायचंय. हा, बरोबर. बरोबर. आधी आपल्याला घर्षण आणि मग क्लॉकवाईज थोडंसं गोलाकार फिरवून घ्या. सावकाश करा, सावकाश. आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर. हा, ठीक आहे. आता थांबायचं. पुन्हा हाताचा सपोर्ट मागे द्या. हाताचा सपोर्ट मागे. ठीक आहे. आपल्याला फक्त आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून असा वर उचलायचा आहे आणि सावकाश खाली आणायचं. बरं, ठीक आहे. असं धाडकन खाली नाही आणायचं, सावकाश आणायचं, नियंत्रित करायचंय. पाठीचा कणा सरळ. आणि आता सुरू करा. आपल्याला उजवा पाय सावकाश वर घ्यायचा आणि तो नियंत्रित जमिनीवर ठेवायचा. बरोबर. पुन्हा वर घ्या, खाली ठेवा. वर घ्या, खाली ठेवा. पुन्हा वर आणि खाली. अजून एक काम करूया. वर घेऊया आणि खाली ठेवूया. हा, ठीक आहे. आता हाच उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा आहे तिथल्या तिथेच आणि सरळ करायचा. हाताचा सपोर्ट आपण मागे दिलाय. बरोबर. पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ. अजून एकदा पाय फोल्ड, सरळ. आता पुन्हा पाय फोल्ड करा आणि आपल्या हातांचा विळखा आपल्या मांडीच्या खालनं द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर. हा. आणि आता आपला बघा गुडघ्यातनं जो पुढचा पाय आहे तो वर खाली होतो. सुरू करूया. आता पाय वर घ्यायचा, सावकाश खाली ठेवायचा. बरोबर. पाय वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा पाय वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, बघा तुमचे गुडघ्याचे जे जॉइंट्स आहेत ते इथे मोकळे होतात. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. सावकाश पाऊल खाली घ्या. उजवा पाय सरळ करा आणि ह्या सगळ्या कृती आता डाव्या हाताने करूया. आता हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा मागे द्यायचा आहे. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे, खाली ठेवायचा आहे. सावकाश. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. अजून एक. वर आणि खाली. ठीक आहे. आता हाच डावा पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. 1. हा. हाताचा सपोर्ट मागे द्या किंवा अगदी अनइझी वाटत असेल तर हाताची ग्रीप द्या मांडीच्या खाली. पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. परफेक्ट. अजून एकदा पाय फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड करा आणि आपल्या हाताची पकड मांडीच्या खालनं द्या. बरोबर. गुडघ्यातनं डावा पाय वर उचलायचा, खाली ठेवायचा. 1, वर, खाली, 2, वर, खाली, 3, वर, खाली, 4. पुन्हा पाय वर आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4. सावकाश करा. 5. बरोबर. विरुद्ध बाजूने 5 वेळा करा. 5, 4, 3, 2, 1 अँड स्टॉप. डावा पाय सरळ करा. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. श्वास घेतो, सोडतो. साधी मांडी घ्या. साधी मांडी. दोन्ही हात असे लांब करायचे आपल्याला. दोन्ही हात लांब करा
हाताचे तळवे जे आहेत हे विरुद्ध बाजूला, हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड असतील. ठीक आहे. आता आपल्याला असं इमॅजिन करायचंय की आपल्या जवळपास कोणीतरी येत आहे आणि आपण त्याला लांब असं ढकलतोय. एवढं आपल्याला आपल्या हातामध्ये प्रेशर आणायचंय. असं इमॅजिन करा की आपल्या जवळ कोणतरी येत आहे आणि आपण त्याला लांब ढकलतोय आणि तेवढेच जास्त आपल्याला हातांमध्ये प्रेशर आणायचंय की लांब लांब जसं आपण करतो की दूर व्हा असं जे करतो त्याप्रमाणे आपल्याला हा संपूर्ण स्ट्रेच आणायचा आहे आपल्या दोन्हीही हातांमध्ये. स्ट्रेच, रिलॅक्स करा, रिलॅक्स करा. आता हाताचे तळवे समोर घ्या स्क्रीनच्या दिशेला. बरोबर. आणि आपण लाईनीमध्ये उभं राहतो गणेश दर्शनासाठी. तेव्हा जसं म्हणतो साधकांना पुढे व्हा. तसं आपल्याला पुढे पुढेची ऍक्शन करायची. पुढे व्हा, पुढे व्हा, पुढे व्हा असं. बरोबर. तिथल्या तिथेच हां, म्हणजे पूर्ण हात असा पुढे न घेता आपल्याला तिथल्या तिथेच ऍक्शन करायची आहे. हां, बरोबर. परफेक्ट. आणि आता तसंच मागे ढकला आता. ज्यांना आपण पुढे ढकललं होतं त्यांनाच आता मागे ढकला. मागची ऍक्शन करा. हां, तिथल्या तिथेच. बरोबर. हं. आता थांबा. पुन्हा हाताचे तळवे आपल्याला विरुद्ध दिशेने घ्यायचे आणि बोटं जी आहेत ही सिलिंगला पॉइंटेड. ठीक आहे. आता तिथल्या तिथेच रोटेशन करा क्लॉकवाईज. तिथल्या तिथेच गोल फिरा. 1 बरोबर. 3 सॉरी 1, 2, 3, 4, 5 विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. थोडा वेळ हाताला रग लागू शकते, पण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. आता तसेच हात वर घ्या. एकदम वर. येस. आणि आता असं इमॅजिन करा, की आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण ते वरच्या वर असं तोलून धरलंय. आपल्या डोक्यावर ते पडू नये म्हणून आपण ते थांबवलंय अशी कृती करायची आणि हात जास्तीत जास्त वरच्या दिशेने स्ट्रेच करायचे, स्ट्रेच करायचे, स्ट्रेच करायचे. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे मिटून घ्या, हाताची कोपरं शरीराच्या जवळ येऊ देत आणि विश्रांती. आपल्या मनगटापासून ते खांद्यापर्यंत थोडंसं आपल्या हातावरती प्रेशर आलं असेल. ते बंद डोळ्यांनी तो सगळा भाग आपण रिलीज करूया. माझी हाताची जी काही दुखणी आहेत, ती सगळी या क्षणी बाहेर पडत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये डोळे मिटून सगळ्या आपल्या कृतीचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. पुन्हा हात तसेच ठेवायचे गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आता फक्त कॉन्शियसली आपण खांदे वर खाली करणार आहोत. हा, तर श्वास घेत खांदे वर उचला आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. बरोबर. श्वास घेत खांदे वर आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत वर आणि श्वास सोडत रिलॅक्स. आता हात तसेच ठेवून फक्त खांद्यांमध्ये रोटेशन करूया. आधी खांदे वर उचला, मग पुढे घ्या आणि मग मागे घ्या. अशा प्रकारे तिथल्या तिथेच रोटेशन क्लॉकवाईज. एक अगदी सावकाश करा. ज्यांना शोल्डर दुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना म्हणजे जिथे आपण 3 ते 4 आवर्तनं करतो त्यांनी फक्त 2च आवर्तनं करा. जर आता तुम्हाला दुखापत वाटत असेल तर 4 ते 5 वेळेला ही कृती करायची आणि मग विरुद्ध बाजूने. पुन्हा खांदे सावकाश वर उचला, मागे न्या आणि मागून पुढे आणा. बरोबर. बरं आता हे करताना आपल्याला पाठीतनं पुढे मागे व्हायचं नाहीये. फक्त हालचाल आपल्या शोल्डरमध्ये होतीये. असं इमॅजिन करा. 4 ते 5 वेळेला मागणं पुढे करायचे. बरोबर. थांबायचं आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. ती पकड आपल्या मानेच्या मागे द्यायची. मानेच्या मागे. बरोबर. दोन्ही कोपरं जी आहेत ती समोरनं जॉईन करून घ्या. हाताची कोपरं समोरनं जॉईन करा. पुन्हा आपण श्वासाकडे लक्ष देऊन कृती करतोय. श्वास घेत घेत आपल्याला हाताची कोपरं लांब न्यायची आहेत. परफेक्ट. आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्यायचे आहेत. बरोबर. आता डोळे मिटून ही कृती करा. डोळे मिटून घ्या सगळ्यांनी अलगदपणे. श्वास घेत घेत आपली हाताची कोपरं लांब करा.
पण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय. आणि श्वास सोडत हीच हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ घ्या, म्हणजे आपल्या एकमेकांच्या जवळ घ्या. आपण तणावमुक्त होतोय. पुन्हा श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत हाताची कोपरं जवळ, आपल्या सगळ्या व्याधी बाहेर निघून जात आहेत. अजून एकदा श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. पुन्हा श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. सावकाश थांबायचंय. हाताची पकड जी आपण केली ती सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून डोळे मिटून पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. आपली सगळी वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती आता पूर्णपणे नॉर्मलला आली आहे. आज आपण करणार आहोत एक नवीन आसन, ते म्हणजे जानु शिरासन. गुडघ्याला संस्कृतमध्ये जानू असं नाव आहे आणि शिर म्हणजेच आपलं कपाळ गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न. हं? तर फक्त काळजी अशी घ्यायची आहे की ज्यांना पायाची दुखणी आहेत, व्हेरिकोज वेनचा वगैरे त्रास असेल, त्यांनी मात्र करताना थोडीशी काळजी घ्यायची. आपला पाय जास्त स्ट्रेच करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना लोअर बॅकमध्ये पेन आहे, सर्व्हायकलमध्ये त्रास आहे, त्यांनी सुद्धा हे करताना काळजी घ्यायची आहे. आणि हृदयविकाराची दुखणी आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांनी सुद्धा करताना यथाशक्ती प्रयत्न करा. जास्त प्रेशर द्यायचा नाही. फायदे काय आहेत? ऑफकोर्स पाठीचा मणका आपला फ्लेक्झिबल राहतो. पायाची दुखणी जी काही आहे ती भविष्यामध्ये होऊ नये यासाठी हे आसन प्रिव्हेंटिव्ह मानलं जातं. आणि त्याचबरोबर पोटाचं आरोग्य सुद्धा सुधारतं. तर आता मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. नवीन साधक आहेत, बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. तर सुरुवातीला आपल्याला डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करून घ्यायचं. मी क्रॉस यासाठी होते की तुम्हाला ते दिसलं पाहिजे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. इथे एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत उजव्या पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. जर आपले हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीकडे सैल सोडायचे. बघा अशा प्रकारे. आता माझे हात जात आहेत पावलापर्यंत. तुमचे हात नसतील जात तर ते जमिनीकडे सैल सोडा. ठीक आहे. जेवढी क्षमता आहे तेवढं पुढे झुकायचं आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्यातले घेऊन जायची. म्हणजे आपोआप आपलं कपाळ हे गुडघ्याच्या दिशेने जातं. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हातांनी आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा आणि हाताची कोपरं जी आहेत ती जमिनीच्या दिशेने सैल सोडायची. आता इथे डोकं अगदी पुढे घ्यायची घाई न करता आधी कमरेतनं पुढे व्हायचं आणि मग शेवटी आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने घेऊन जायचं. इथे 2 श्वास थांबल्यानंतर उलटचाल करताना सावकाश श्वास घेत घेत तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. अशा प्रकारे ही कृती करायची आपल्याला. ठीक आहे. आणि मग हेच विरुद्ध बाजूने करूया सुरुवात सगळ्यांनी. यथाशक्ती प्रयत्न असेल. बरोबर, छान. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत उजव्या पावलापर्यंत जातील. उजवं पाऊल, टाच किंवा बोटं पकडायचा प्रयत्न करा. छान. जर बोटं पोचत नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा, काही हरकत नाहीये. हा. आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजेच तुमचं कपाळ हे गुडघ्याच्या दिशेने जाईल. बरोबर, छान. अश्विनीताई, हा जास्त ओव्हर ट्राय नको, पाठीची दुखणी आहेत म्हणून तिथल्या तिथेच थांबा. हा. बाकीच्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. श्वास घेतोय, सोडतोय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना श्वास घेत घेत सावकाश ते कमरेतनं सरळ. परफेक्ट. बरोबर. आणि आपला डावा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. पाठकाणा सरळ ठेवा. दोन्ही हात आता आपले डाव्या पायाच्या मांडीवर असतील. आणि आता सुरू करायचंय. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी.
आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत जातील. आधी डोकं खाली घेऊ नका, लोअर बॅक मधून पुढे जा. बरोबर. आणि आपल्या हाताने पाऊल पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे तुमचं कपाळ आपोआप गुडघ्याच्या दिशेने जाईल. आपली हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पाठीचा मणका रिलॅक्स करा, पोटाचे स्नायू ढिले करा. विरुद्ध बाजूने आपल्या ओटीपोटावर प्रेशर आहे, पाठकाणा डाव्या बाजूने ताणला गेलाय, पायाचे हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेले, ह्या सगळ्याची जाणीव. परफेक्ट. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर उलटचाल करताना सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. आपला उजवा पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, एकदम रिलॅक्स करा. आज आपण पाठीवर पडून एक आसन बघणार आहोत, ते म्हणजे उत्तान वक्रासन. काल आपण बसून बघितलं होतं ते आसन. आज आपण पाठीवर पडून बघणार आहोत. विशेष असे कॉन्ट्राइंडिकेशन काही नाहीये. तुम्ही सगळेजण करू शकता यथाशक्ती प्रयत्न. फायदे असे आहेत की याच्याने पुन्हा तुमचा डायबिटीज आणि थायरॉइड कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते आणि थोडंसं विश्रांतीवालं आसन आहे. या आसनामध्ये कुठेही आपली हृदयाची गती, श्वासाची गती वाढत नाही. तर आपल्याला अगदी छान कम्फर्टेबल वाटते या आसनामध्ये. तर मी आधी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. नवीन साधकांनी बघून घ्या कसं केलं जातं. मग आपण एकत्रित करूया. त्याच्या आधी आपण करणार आहोत रोलिंग. तर रोलिंग जे करतोय, तर ते करताना फक्त कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे ज्यांना पाठीची दुखणी आहे, त्यांनी अप अँड डाऊन जी कृती आपण करणार, म्हणजे उठून बसणार आणि पुन्हा पाठीवर येणार, त्यांनी ते करणं टाळायचं आहे. ठीक आहे? ज्यांना पाठीची दुखणी आहे आणि हृदयाची दुखणी आहे, आता जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल, त्यांनी मात्र हे रोलिंग अप अँड डाऊन जे आपण करणार ते करणं टाळायचंय. त्यांनी साईडवर रोलिंग करायला हरकत नाही. तर दोन्ही दाखवते, मग एकत्रित करूया. एका कुशीला पडून, पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर आपण आधी करणार आहोत रोलिंग. तर हे रोलिंग करताना पाय जोडून घ्यायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि आपल्या पायाला हातांचा समोरनं विळखा द्यायचा. ठीक आहे? अशा प्रकारे. तर सुरुवातीला अप अँड डाऊन म्हणजे आपल्याला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचं. बघा अशा प्रकारे. तर ज्यांना पाठीची दुखणी आहे, त्यांनी हे करणं टाळा. अप अँड डाऊन जे आपण करणार आहोत ते करणं टाळायचंय. ठीक आहे? पुढे आपण करणार साईडवर रोलिंग, म्हणजे एकदा आपलं हे शरीराचं जे गाठोड आहे ते एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. हे करताना डोकं न उचलता एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डाव्या कुशीला रोलिंग करायचं. ठीक आहे? हे आपण सगळे करू शकतो. ठीक आहे? अशा प्रकारे हे रोलिंग करायचंय. थांबल्यानंतर हाताची पकड आधी सोडायची, हात खाली घ्यायचे, पाय तिथल्या तिथे हवेत सरळ करायचे आणि नियंत्रित जमिनीवर. रोलिंग झाल्यानंतर आपण करणार उत्तान वक्रासन. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करायचे. आपल्या ज्या टाचा आहेत त्या सीटच्या जवळ अशा प्रकारे ओढून घ्यायच्या. पावलं, गुडघे आणि मांड्या हे जुळलेले असतील. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे आपल्या डोक्याच्या मागे घ्यायची. आता हे जे जोडलेले आपले पाय आहेत, हे उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. वक्र म्हणजे काय? ट्विस्टिंग. पूर्णपणे कमरेपासून ते आपल्या गळ्यापर्यंत संपूर्ण पाठीच्या मणक्याला लोअर बॅक पासून वरपर्यंत एक छान असा ट्विस्ट मिळतो, वक्रता मिळते. बघा गुडघ्यावर गुडघा आहे, मान आपली डावीकडे, पाय उजवीकडे, मान डावीकडे. आता तुमचं समजा हे असं अंतर राहत असेल, हरकत नाहीये. हळूहळू आपल्याला ही पूर्ण आदर्श स्थिती हळूहळू घेता येईल. उलटचाल करताना बघा, मान पुन्हा मध्यभागी, पाय मध्यभागी. इथे टाचा आपल्या सीटपासून लांब जातात. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा पुन्हा टाचा सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. आता जोडलेले पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे. विरुद्ध बाजूने पण बघून घ्या. बघा पावलावर पाऊल आहे. आणि दुसऱ्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. खांदे कोपरं कुठेही वर उचलायची नाही.
अशा प्रकारे हे विरुद्ध बाजूने पण करायचं. उलट चाल करताना पुन्हा मान आणि पाय मध्यभागी येतील. हाताची पकड सोडायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे. आता सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, डोळे मिटून घ्या, चेहरा शांत. तर सुरुवातीला करूया आपण रोलिंग. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन सगळ्या कृती करायच्या आहेत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय सावकाश वर उचला आणि ते फोल्ड करा. समोरनं आपल्या हातांचा वेळखा आपल्या दोन्ही पायांना. सुरुवातीला आपण रोलिंग करतोय हा. आणि आता आपल्याला सावकाश उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचंय. थोडंच आपल्या पायाला झटका द्यायचा, उठायचं आणि पुन्हा पाठीवर यायचं. 1, उठा आणि पाठीवर या. 2, 3, 4, 5, बरोबर. 6, हा. थांबायचंय. खाली आल्यानंतर थांबा आणि आता साईडवर रोलिंग करा. साईडवर रोलिंग सगळ्यांनी करायला हरकत नाहीये. एकदा उजव्या कुशीला वळा. आपलं हे संपूर्ण शरीराचं गाठोडं एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. डोकं मात्र वर न उचलता उजव्या कुशीला आणि डाव्या कुशीला वळा. बघा इथे तुमच्या पाठीच्या मणक्याला एक छान असा मसाज मिळतो. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी अगदी सावकाश करा. अगदी खाली टोचल्यासारखं वाटत असेल तर मात्र 1 ते 2 वेळाच करा. मध्ये येऊन थांबायचंय. मध्ये येऊन थांबा. हाताची पकड सोडा. दोन्ही हात खाली घ्या. पाय हवेमध्ये सरळ करा. नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. थोडा वेळ एक श्वास विश्रांती घेऊया. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. रिलॅक्स. करूया आपण उत्तान वक्रासन. अंड्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या. आपण कुशी जशी घेतो ना त्याप्रमाणे. आता हे आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. बघा हाताची कोपरं किंवा खांदे वर न उचलता ही कृती आपण करतोय. आपली मान डावीकडे आहे आणि आपले पाय उजव्या बाजूला आहे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न. कुठेही ओव्हर ट्राय नको. अंतिम स्थितीमध्ये डोळे मिटून घ्या आणि हा संपूर्ण आकृतिबंध तपासून पहा. आपला उजवा पाय बरोबर जमिनीच्या दिशेने गेलेला आहे की तो वरच्या वर आहे हे तपासा. गुडघ्यांमध्ये, मांड्यांमध्ये अंतर आहे का हे बघून घ्या. अंतर असेल तर पुढच्या वेळेला आपण हळूहळू साधना करून आपली फ्लेक्सिबिलिटी वाढवणार आहोत आणि हे आसन पूर्णपणे आदर्शपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आपल्या मनाशी पक्क करा. आपली डावी बाजू ताणली गेली आहे त्याकडे लक्ष. गळ्यावरती प्रेशर आहे डाव्या बाजूने, उजव्या बाजूने ताण आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया आता सगळ्यांनी. डोळे उघडा. सावकाश आपली मान आणि पाय मध्यभागी येतील. टाचा सीटपासून थोड्याशा लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताने सीटच्या जवळ ओढून घ्या. जेव्हा आपण परफेक्ट कृती करतो ना त्याचे लाभ किंवा त्याचा जो इफेक्ट आहे पर्टिक्युलर तो बरोबर तिथे जातो. जसं इथे पाठकड्यामध्ये वक्रता. जेव्हा आपण ही पायाची स्थिती नीट घेतली की ती बरोबर आपल्याला तो लाभ तिथे मिळतो. आता पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड डोक्याच्या मागे घ्या. आता आपले जोडलेले पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. उजव्या हाताच्या पलीकडे बघा. डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल.
आणि बंद डोळ्याने पुन्हा एकदा देहधारणा. आपली ताणली गेलेली उजवी बाजू त्याकडे लक्ष. पाठीच्या मणक्याला विरुद्ध बाजूने तीळ आहे. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने प्रेशर आहे. आणि जोर श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करूया सगळ्यांनी. डोळे उघडा. सावकाश. पाय मध्यभागी, मान मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. सावकाश पिताकुशीला वाढायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. त्याच्या आतमध्ये पायाची बोट बाहेर. डोळे मिटलेले. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. करणार आहोत आपण सुरुवातीला सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत असतील. गुडघे, मांड्या, पावलं जोडलेली आहे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी करा. छातीचा भाग आणि पोट असं करत करत जमिनीपासून वरून हाताचा सपोर्ट पूर्णपणे खाली जमिनीवर असू दे आणि नजर सिलिंगकडे. तोंड बंद, हातावर दात, डोळे मिटून घ्या आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर भुजंग आणा. म्हणजे जो फणा करून उभा राहतो तसा भुजंग आणायचा आहे आणि आपला पाठीचा मणका त्या भुजंगासारखा वरती आलेला आहे. त्याचं आरोग्य सुधारत आहे ही भावना आपल्या मनामध्ये. श्वास घेतो, सोडतो. छान, व्हेरी गुड. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास सोडून घ्या, डोळे उघडा आणि श्वास सोडत हळूहळू कपाळ जमिनीला नेले. दोन्ही हात खाली घ्या. पायामध्ये अंतर आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. आता इथे आपण हाताच्या सपोर्टने आपला पाठीचा मणका किंवा त्याच्यावरती जो प्रेशर आलेला होता, पोट आपण आपलं उत्तम अंग वर उचललं होतं. ठीक आहे. पुन्हा एकदा हीच कृती करायची. थोडीशी वेगळी असेल. आपण एकत्र करू शकतो. सोपी आहे तशी. बघा, दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ ठेवा, कपाळ जमिनीवर. तर मगाशी जसे आपण हात फोल्ड केले होते तसे करायचे. फक्त आता इथे हाताचे तळवे छातीच्या रेषेत ठेवा. दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत ठेवा. म्हणजे तुमची हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला जातील. ठीक आहे. आणि आता हळूहळू पुन्हा एकदा आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत करत कमरेपासूनचा वरचा भाग वर उचला आणि खांद्यातून वरती या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. येस, परफेक्ट, बरोबर. आता तुमची नजर पुन्हा एकदा वरती सिलिंग. आपल्या पावलामध्ये थोडस अंतर राहील मागून. दोन्ही पायांमध्ये किंचितच अंतर होईल. डोळे सिलिंगच्या दिशेला नजर. तोंड बंद, डोळे बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कपाळ जमिनीकडे येऊ. हाताचा जी स्थिती आहे ती तशीच ठेवा. हाताची स्थिती तशीच ठेवा. आपल्याला पुन्हा एकदा डायनॅमिक हालचाल करायची. ठीक आहे. पावलामध्ये थोडंसं अंतर राहील मागून. आणि आता सुरू करूया डायनॅमिक हालचाल करायला. श्वास घे, पूर्णपणे वरती या. खांद्यातून हात सरळ करा. बरोबर. आणि श्वास सोडत खाली येता. कपाळ जमिनीकडे. श्वास घेत वर, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत खाली, कपाळ जमिनीवर. श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत सावकाश खाली या, दोन्ही हात खाली करा आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्या आणि ही जी काही कृती केली त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश एका कुशीला वळा. हाताच्या आधाराने अति बैठक स्थितीमध्ये या. अति सावकाश धरण करून हाताच्या आधाराने अति बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि मग आपण स्टँडिंग मध्ये जाऊया. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. सुरुवातीला आपण करणार आहोत ताडासन. तर दोन्ही पायांमध्ये किंचितस अंतर घ्यायचंय. थोडस पावलामध्ये अंतर असेल. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. सुरुवातीला करूया आपण ताडासन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. नजर समोर आणि मग टाचावर उचलूया. संपूर्ण शरीराला स्ट्रेच देऊया. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या. आपले हात खाली घ्या. विश्राम. करणार आहोत आपण गुडघ्यांसाठी जे आसन उपयुक्त आहे किंवा महत्वाचं आहे ते म्हणजे उत्कटासन, जे आपण नेहमीच करतो. हा, तर दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्यायचं, म्हणजे अगदी अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल. दोन्ही हात समोर घ्यायचे, गुडघ्यातनं बेंड व्हायचंय आणि पुन्हा सरळ व्हायचंय. हा, हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. ठीक आहे. आता श्वास घेत आपण गुडघ्यातनं खाली येणार आहोत आणि श्वास सोडत वर येणार आहोत. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. बरं, आता श्वास घेत खाली या आणि थांबा. खाली या, थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. ज्यांना शक्य असेल त्यांनी टाचा वर उचला. गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर टाचा वर उचलू नका आणि 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. टाचा खाली घ्या. श्वास घेत वर या. दोन्ही हात खाली. विश्रांती. आपण सुरुवातीला जे गुडघ्यांचे व्यायाम केले त्यालाच हे कॉम्प्लिमेंट करणार आहे म्हणून ते घेतलं. विश्रांती. आज आपण करणार आहोत एक पादतोलासन. थोडस कॉन्सन्ट्रेशन वाढवणारं, बॅलन्स वाढवणारं हे आसन आहे. त्यामुळे असं वाटलं की आपला तोल जातोय तर मात्र भिंतीला टेकून उभं राहा आणि ही कृती करा. तर इथे सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. बरोबर. आता सगळ्यांनी उजवा पाय वर उचलायचा. उजवा पाय वर उचला. येस. आणि पाऊल जमिनीकडे पॉइंटेड करा, अँकल जॉईंट मधून. बरोबर. छान. आता नजर समोर ठेवा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. नजर समोर. कॉन्सन्ट्रेशन. छान. आणि आता इथे आपण 10 सेकंद थांबणार आहोत. ठीक आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. पाय खाली, हात खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या आणि पुन्हा हेच आसन विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा.
पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे तुमचा बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन हे दोन्हीही साधलं जाईल. आता डावा पाय सगळ्यांनी वर उचला, पाऊल जमिनीला पॉइंटेड करा, बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करा, इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा, छान. आणि पुन्हा 10 सेकंद थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. पाय खाली, हात खाली, विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश खाली बसा. खाली बसून विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता ज्यांना जास्त वेळ खाली बसणं शक्य नाहीये त्यांनी खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसलात तरीही चालेल. हा, जर जास्त खाली बसणं ज्यांना शक्य नाहीये त्यांनी. आणि आता पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. पाठीचा कणा सरळ करून घेऊया. सीटचा भाग मागे ढकलायचा, थोडस पुढे येऊन पाठीचा कणा सरळ. तर ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये खाली त्यांनी सोफ्यावर बसायला हरकत नाही. दोन्ही हात गुडघ्यांवरती. प्राणायामाला आपण कालपासून सुरुवात केलेली आहे आणि आता आपण हळूहळू एक एक टप्पा पुढे जात आहोत. जर प्राणायाम आपण योग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्यापासून लांब राहतील. पण हाच प्राणायाम अयोग्य प्रकारे झाला तर आपल्याला सगळे रोग उद्भवू शकतात, असं ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. म्हणून प्राणायाम करताना कुठलीही गडबड घाई न करता सावकाशपणे आपल्या श्वासाकडे नीट लक्ष देऊन करावा. हातांची ज्ञानमुद्रा आणि डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. छोटस स्माईल तुमच्या चेहऱ्यावर असू देत. योग साधना ही नेहमी गंभीर स्वरूपात न करता आपल्याला अगदी छान प्रसन्नपणे करायची. चेहरा गंभीर केला तर आपोआप आपलं कृती जी आहे ती सुद्धा कुठेतरी एक गंभीर होऊन जाते. म्हणून अगदी मन हलकं, चेहरा प्रसन्न करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्त. डोळे मिटलेले, हातांची ज्ञानमुद्रा. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेतलेली आहे आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपले सगळे विचार जे नकारात्मक आहेत ते सगळे बाहेर पडतात. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडताना आपल्या सगळ्या व्याधी ह्या श्वासासोबत बाहेर पडत आहेत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त झालोय आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त, चिंतामुक्त झालेलो आहोत. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे. विचार आपोआप कमी होतात. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. डोळे मिटलेले आहेत. मी बोलते, आपण माझ्या मागोमाग बोला. प्राणस्येदं वशे सर्वं. प्राणस्येदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च प्रज्ञाञ्च. श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति.
विदेही नैती. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. हलकीशी मान किंवा आपलं मस्तक हे पुढे झुकलं जाईल. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तू ही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातल्या ह्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ करूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती. सावकाश डोळे उघडायचेत. काल आपण शिकलो होतो सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. आपण एकाच नाकपुडीने श्वास घेतला आणि सोडला. आज आपण करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हे दोन प्राणायाम. भेदन म्हणजे आपण एका नाकपुडीने श्वास घेणार आणि दुसरीने आपण तो सोडणार. ठीक आहे. तर इथे जसं मी काल ग्रुपवरती पाठवले की आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करायची. बघा अशा अशी. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. तर सुरुवातीला आपण करणार सूर्यभेदन प्राणायाम. हा. तर ही जी दोन बोटं आहेत ओपन, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, त्याच्याने आपल्याला आपली डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजवीने पूरक, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डावीने रेचन. हे झालं आपलं सूर्यभेदन. आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो आणि डावीने तो सोडतो. त्यानंतर आपण करणार चंद्रभेदन. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास घ्यायचा, पूरक, डावी बंद करायची आणि उजवीने रेचक. ठीक आहे. अशा ह्या दोन्हीही प्राणायामाची आपण 5-5 आवर्तनं करणार आहोत. तर सुरुवातीला आपण सूर्यभेदन करूया. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या आणि आपली डावी नाकपुडी सहज बंद करा. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. खांदे रिलॅक्स करा आणि सुरू करा. उजवीने आहे तो श्वास सोडू. उजवीने खोलवर दीर्घ, पूरक, उजवी बंद, डावीने संथ, रेचक. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ, रेचक. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. लास्ट राउंड सूर्यभेदन. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. थोडा वेळ हात खाली घ्या. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. आपण जे काही आता कृती केली सूर्यभेदनाची, त्याचा मनातल्या मनात मागोवा. ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की जर आपण सूर्यभेदन प्राणायाम केला तर आपल्या पोटामधल्या ज्या कृमी आहेत त्या नाहीशा व्हायला मदत होते या सूर्यभेदनच्या आवर्तनाने. पुढे आपण करणार आहोत चंद्रभेदन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. उजवी नाकपुडी अलगद बंद करायची आहे. जेंटली प्रेस. डावी नाकपुडी आपली ओपन आहे आणि आता डावीने खोलवर दीर्घ, पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. उजवी बंद, डावीने पूरक,
डावी बंद, उजवी निरेचक. लास्ट राऊंड करूया. उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवी निरेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, जाणीव डाव्या नागपुडीकडे. तिथे श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव घेऊया. मन शांत झालंय, स्थिर झालेलं आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहे. तिथे किंचितसा दाब आणायचा आहे. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का, त्याकडे आपलं मन केंद्रित करून घेऊया. प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहरा शांत आहे. करणार आहोत आपण मकार लांबवलेले 3 ओंकार. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना ओंकार. ओम. पूरक. ओम. पूरक. ओम. आंतरिक सजगता. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सावकाश सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अर्धत मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पाठीवर पडून विश्रांती घेऊया. बंद डोळ्यांनी आपण स्वतःच निरीक्षण करायचंय, स्वतःला पाहायचंय. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, या सगळ्या भागाचं मनाने निरीक्षण करायचंय. तिथे सगळे असलेले महत्वाचे स्नायू, सांधे मनाने शिथिल करायचे आहेत. त्या भागामध्ये असलेली आपली सगळी दुखणी बरी होत आहेत, ही जाणीव आपल्या मनामध्ये. आपले दोन्ही हात, हातांची 5 बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा. आपल्या दोन्ही हातांमध्ये असलेले महत्वाचे स्नायू आणि सांधे, तिथे असलेली सगळी दुखणी बरे होत आहेत. जाणीव आपल्या पाठीच्या कण्याकडे. पाठकड्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, जी आता जमिनीवर विसावली आहे, विश्रांती घेत आहे. ती शिथिल होतीये. त्या भागामध्ये जी काही माझी दुखणी आहेत, ती सगळी दूर होत आहेत. ती बरी होत चालली आहेत. पोटाचा भाग, तिथल्या महत्वाच्या ग्रंथी, स्नायू शिथिल होत आहेत. त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपलं 2 फुफ्फुसांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. आपलं छोटंसं हृदय जे अविरतपणे काम करत असतं आपल्यासाठी, तेही आता शांतपणे त्याचं काम करतंय. तेही शिथिल होत आहे.
त्या भागामध्ये असलेली माझी सगळी दुखणी बरी होत चालली आहे, माझ्यापासून लांब होत चालली आहे. जाणीव कंठाच्या ठिकाणी आपल्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू, महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. इथे जी काही दुखणी आहेत तीही माझ्यापासून लांब होत आहेत, बरी होत आहेत. जाणीव चेहऱ्याकडे, आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेले आहेत. आपलं संपूर्ण शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मोकळे झालेले आहेत, हलके हलके झालेले आहेत. जाणीव श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी झालेले आहेत. आंतरिक सजगता वाढलेली आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये भरून घेत आहोत, सामावून घेत आहोत. श्वास सोडताना आपल्या सगळ्या व्याधी, भीती, काळजी, दुःख आपण बाहेर सोडून देत आहोत. आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, प्रचंड सकारात्मक होत चाललाय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. माझ्या शरीर मनाच्या उत्तम आरोग्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे आणि माझा रोजचा 1 तास मी स्वतःसाठी काढत आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. या स्थितीतून आपल्याला हळूहळू पुन्हा एकदा आपली दैनंदिन कामं पुन्हा सुरू करायची आहेत. हळूहळू आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घेऊया. सावकाशपणे डाव्या कुशीला वळून घ्या. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. गडबड न करता. डोळे मिटलेले. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. मी बोलते, शांतीपाठ आपण श्रवण करा. मन अगदी शांत झालंय, स्थिर झालेलं आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, समर्पण भाव, आपली सगळी साधना ओमला समर्पित. आपले जे काही वाईट विचार आहेत, ज्या काही वाईट भावना आहेत, दुःख आहेत, व्याधी आहेत, ह्या सगळ्या आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ श्वास घेत
श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचा घरसान. निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ठेवूया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरी ओम. धन्यवाद. बरं, उद्या आपण वर्ग घेणार आहोत कारण की आपला बुधवारचा वर्ग मिस झाला होता. माझ्या इथे लाईटचा इश्यू होता म्हणून. त्यामुळे उद्या आपण वर्ग घेणार आहोत. उद्या सगळ्यांनी पुन्हा याच वेळेला उपस्थित राहा. ठीक आहे? 5:50 ला. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस आणि उद्या आपण पुन्हा भेटूया. मीटिंग एंड करते मी. धन्यवाद.